तर अद्याप मतदान याद्यांमध्ये त्रुटी आणि घोळ आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे वक्तव्य केले। निवडणुकीमध्ये पारदर्शकता राहिलेली नाही असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। निवडणूक आयोगावर टीका केली आहे। निवडणूक आयोगाने घाईघाईने निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। मतदार याद्यांमधील संभ्रम दूर झालेला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय। इलेक्शन कमिशनचे जे प्रमुख आहेत वाघमारे साहेब, त्यांनी बोलताना एक वाक्य म्हटलं ते अतिशय महत्त्वाचं आहे, त्याची सर्वांनी नोंद घ्यावी। त्यामध्ये त्यांनी म्हटलं की जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या केल्या। याचा अर्थ काय? जेवढ्या आम्हाला मतदार याद्या स्वच्छ करता येईल तेवढ्या आम्ही मतदार याद्या स्वच्छ केल्या। याचा अर्थ अजून सुद्धा मतदार याद्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे। त्यांनी असं म्हटलं नाही की आम्ही संपूर्ण याद्या मतदार याद्या स्वच्छ केल्या। ईव्हीएम मशीन असू द्या, पण जो व्हीव्हीपॅट येतो ना, तो जो काही दिसतं आम्हाला, तो आम्हाला नावागिवासीत आमच्या हाती आला पाहिजे, आमची सही घेतली पाहिजे आणि व्हीव्हीपॅट क्रमांकासहित आम्ही तो मतपेटीत टाकला पाहिजे। म्हणजे काय होईल, ईव्हीएम मशीन पण राहील आणि व्हीव्हीपॅटच्या याच्यावर जर वाटलं तर ते मोजता येईल। म्हणजे बॅलेटची गरज नाही। शहरातल्या निवडणुका पहिले घ्यायच्या, अर्धे अधिक शहरं हिंदू मुस्लिमच्या नावावर निवडून येणार, त्याच्यात पुन्हा बीजेपीचा फायदा होईल आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागावर होईल आणि तिथून पुन्हा एक विजयाचा वातावरण महाराष्ट्रात निर्माण कसं करता येईल, तर त्याचा एक व्यवस्थित मला वाटतं इथे गेम बीजेपीनं व्यवस्थित केलेला दिसतं। विरोधी पक्षाने गेल्या 2-3 महिन्यामध्ये निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भामध्ये अनेक आक्षेप नोंदवले। काही दुबार मतदार आहे, काही मतदार असे आहे की जे नाहीच मतदान बाहेर आपल्या गावामध्ये ते दिलेलं आहे, काही मतदार मयत आहे त्याच्यामध्ये आहे। अशा अनेक आक्षेप पुराव्यानिशी विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला दिले, परंतु त्याच्या संदर्भात आज निवडणूक आयोग काही फार बोललेलं दिसत नाही।